त्यांच्या जामिनाला तातडीने मुदतवाढ देण्यास हायकोर्टानं नकार दिलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। जामिनाची मुदत वाढवण्यासाठी सुप्रीम कोर्टात जावं असे निर्देश हायकोर्टानं दिलेत। नवाब मलिक यांनी जामिनाची मुदत वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं असे निर्देश हायकोर्टानं दिलेले आहेत आणि हायकोर्टानं मात्र तातडीने जामिनाची मुदत वाढवण्यासाठी नकार दिलेला आहे। नवाब मलिक यांच्या अडचणी आता वाढू शकतात, कारण मलिकांच्या जामीन अर्जावरची सुनावणी ही 15 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे। मात्र जामिनाला तातडीने मुदतवाढ देण्यासही नकार देण्यात आलेला आहे मुंबई हायकोर्टाकडून आणि या मागणीसाठी जामिनाला मुदतवाढ मिळवण्यासाठी नवाब मलिकांनी सुप्रीम कोर्टात जावं असे सुद्धा निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय नवाब मलिक हे सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत आणि जामिनाची मुदत वाढवून मिळावी अशी मागणी, अशी याचिका सुद्धा त्यांनी केली होती, अर्ज केला होता। या अर्जावरची सुनावणी आता 15 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आलाय। तातडीने मुदतवाढ देण्यास नकार देण्यात आलाय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, आपण जर बघितलं तर नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांना वैद्यकीय कारणासाठी जामीन मंजूर करण्यात आला होता। 3 महिन्याचा हा जामीन होता, ज्याची मुदत 11 जानेवारी रोजी संपत आहे। त्यामुळे नवाब मलिकांनी ही मुदत वाढवून द्यावी यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती। मात्र हायकोर्टाने ही तुम्हाला जामिनाची मुदत वाढवून हवी असेल तर सुप्रीम कोर्टात जावं अशा प्रकारचे आदेश दिलेले आहे आणि यासोबतच या सुनावणी दरम्यान 15 तारखेपर्यंत ही सुनावणी तहकूब करण्यात आली आहे। याचा अर्थ असा होतो की 15 तारखेपर्यंत नवाब मलिकांना दिलासा असणार आहे, त्यांना मुभा असणार आहे सुप्रीम कोर्टात जाण्याची। मात्र तोपर्यंत जर सुप्रीम कोर्टाचा 15 तारखेपर्यंत निर्णय येऊ शकला नाही तर नवाब मलिक यांना पुन्हा एकदा तुरुंगात जावं लागू शकतं। कारण त्यांचा जामीन जो आहे त्यांचा जामीन हा एक्सपायर होणार आणि त्यानंतर पुन्हा एकदा नवाब मलिकांना कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं लागेल। त्यामुळे आता नेमकं सुप्रीम कोर्टात नवाब मलिक यांच्या जामिनाबाबत काय होतं, जामिनाला वाढ मिळते, त्यांचा जामीन हा नाकारला जातो हे बघणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। हो, अगदीच। अक्षय, जाणून घेत राहू सविस्तर। तुर्तास धन्यवाद। आणि आणखी एक महत्त्वाचं